नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आध्यात्मिक जीवनशैली फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा. अथ श्री महाभारत कथा. महाभारत कथा. कथा है पुरुषार्थ की, ये स्वार्थ की, परमार्थ की सारथी. नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आध्यात्मिक जीवनशैली या विषयावर आपण विचार मंथन करतोय आणि त्याच्यात ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितले ते आपण बघतोय आणि ज्याच्याने आपल्या जीवनामध्ये एक नवीन एनर्जी किंवा आपल्याला एक नवीन शक्ती मिळेल असा आपण त्याचा प्रयोग करूया. या भावाने आपण या एपिसोडमध्ये संत ज्ञानेश्वरीचा अध्याय आपण ऐकतोय. तर आपण 6व्या अध्यायामध्ये आता थोडासा ऐकला आपण. आता परत बघूया की अध्यात्म जीवन जगण्यासाठी अंतर्मुखी हा एक इम्पॉर्टंट मूल्य आपण मागच्या एपिसोडमध्ये ऐकला. आपण अंतर्मुखी झालं तर आध्यात्मिक ज्ञान आपण सहज सोपं एकदम आपल्या जीवनामध्ये आणू शकतो. आणि त्याच्यानंतर शेवटी आपण हे व्यवस्थित ऐकलं की कसं आपण निस्वार्थ सेवा करू शकतो. निस्वार्थ सेवा काय, त्याचं उदाहरण कुदरतमध्ये निसर्गामध्ये आहे ते आपण समजून घेतलं. तर त्याच्या पुढे आपण बघूया. आजच्या एपिसोडमध्ये परत बालासाहेब आपल्या बरोबर आहे, त्यांच्याशी आपण बोलूया. पुढे ते काय सांगतील ज्ञानेश्वरीचा 6वा अध्यायामध्ये. स्वागत आहे. नमस्कार. तर जसं आपण पहिला श्लोक चालू केला आहे आणि खूप माऊलींनी याचा विस्तार छान केलेला आहे. जसं आपण मागच्या श्लोकामध्ये पहिल्या श्लोकामध्ये विस्तार बघत होतो की कसं वृक्ष, कसं तुम्ही आता सांगितलं की वृक्ष कसे निस्वार्थ भावनेने देत राहतात. निष्काम कर्माचं हे खूप छान उदाहरण आहे. आणि पृथ्वी जसं कर्तृत्वाचा अहंकार न बाळगता सर्व वृक्षांना जन्म देते, परंतु त्यापासून निर्माण होणाऱ्या फळधान्याची कधी अपेक्षा करत नाही. त्याप्रमाणे कुलधर्माच्या परंपरेला अनुसरून आणि आपल्या जातीला अनुरूप असे यथाकाळी प्राप्त असलेले कर्म ज्यावेळेस करणे घडेल ते त्याप्रमाणे योग्य प्रकारे योग्य काळी कर्म करतो. परंतु देहामध्ये अहंकार न बाळगता मनाला आसक्तीचा स्पर्श करून न देणं, म्हणजे हा खूप एक इथं समजण्याचा विषय आहे. म्हणजे हा एक खूप एक न समजण्याचा विषय आहे की कोणत्याही प्रकारचा मनामध्ये अहंकार न बाळगता कोणत्याही गोष्टीची मनामध्ये आसक्ती न आणि आसक्तीचा स्पर्श होऊ न देता याप्रमाणे लक्षणांचा जो कर्मयोगी आहे तोच खरा संन्यासी आहे आणि तोच निसंशय खरा श्रेष्ठ योगीराज आहे. कारण याशिवाय जो मनुष्य स्वाभाविक आणि नैतिक विहित कर्म करतो याला बंधनकारक म्हणून त्याग करावा असे आपण म्हणतो. तर पहिलं म्हणजे कर्म टाकून दुसरे कर्म अंगाशी लावून घेतो. ज्याप्रमाणे अंगाला लावलेला एक लेप धुवून काढून दुसरा लेप लावण्याचा जो प्रकार आहे तो केवळ दुराग्रहाचा दास झालेला व्यर्थ कुचंबना करून घेतो. आधीच आपण बघतो की गृहस्थ आश्रमाचे सहजच ओझे डोक्यावर आहे, परंतु ते धडपणाने न बागवता संन्यासाचे दुसरे वाढते ओझे डोक्यावर का घ्यावे. म्हणून अग्निसेवा न टाकता कुलधर्म उचित धर्म मर्यादा न ओलांडता केलेले स्वधर्म आचरण, कर्तृत्व अभिमान, कर्मफल यापासून अलिप्त झाल्यामुळं योग्याचे सहजासहजी आत्मसुख घेणारे आहे. खूप छान या पहिल्या श्लोकाचा जो शेवट आहे माऊलींनी छान केलेला आहे की खरोखर कर्म करत असताना एक कर्म केल्यानंतर दुसरे ज्या वेळेला आपण कर्म करतो तर मागच्या कर्माचा कोणत्याही प्रकारे लेप आपल्या वर नको आहे किंवा त्याचा प्रभाव नको आहे. म्हणजे कर्मबंधनापासून मुक्त होणं काय असतं यामध्ये
माऊलींनी सांगितलेलं आहे, किंवा जर आपण कर्माला बंधन जर मानलं तर ते बंधन आपल्याला नंतर बंधनामध्ये आटवत जातं. जर आपण कोणतंही कर्म करत असताना ईश्वराला समर्पण भावनेने जर ते अर्पित केलं तर ती जी समर्पण भावना आहे ती जीवनामध्ये आपल्याला खूप काही आनंद किंवा खूप काही आत्मसुख प्राप्त करून देतं. म्हणून माऊलींनी जीवनामध्ये या ठिकाणी जो कर्मयोग हा जो सांगितलेला आहे, तर कर्म योगामध्ये हे आपण समजून घ्यायचं आहे की प्रत्येक व्यक्तीला कर्म करायचं आहे, कर्माशिवाय तो राहू शकत नाही. मग संन्यासी लोकांनी हे नाही समजायचं की बस मी काहीच करणार नाही आणि मला जसं आपण म्हणतो की कोणीतरी आणून दिलं पाहिजे आणि विना कष्टाचं मला प्राप्त झालं पाहिजे. तर वास्तविक ते पण एक कर्मबंधन आहे. तुम्हाला योगी जीवनामध्ये जर आपण बघितलं तर योगी ह्या कर्मबंधनापासून एक वेगळा असतो आणि जेवण जर आपल्या समोर आलं तर ते कुठंतरी आपल्याला हातानं खावंच लागतं. म्हणजे हे पण एक ज्याला आपण म्हणतो की कर्मयोग आहे. परंतु ह्या गोष्टीला ज्ञानी लोक समजू शकतात, ज्यांना पूर्ण ज्ञान आहे तेच समजू शकतात की हा पण एक कर्मयोग आहे. म्हणून या ठिकाणी स्वधर्माचं आचरण ज्यांनी केलेलं आहे किंवा ज्यांनी आपल्या कुळाचं रक्षण करून धर्म मर्यादा वर राहून आपल्या धर्माच्या मर्यादा न ओलांडता ज्यांनी कर्तृत्व अभिमानामध्ये ज्यांनी कर्म केलेलं आहे, ज्यांनी कर्मफळाची प्राप्ती केलेली आहे, तर अशाच लोकांना जीवनामध्ये आत्मसुख प्राप्त होतं. आज आपण समाजामध्ये बघतो की असा काही वर्ग आहे की त्यांना शास्त्राचं म्हणा, कुळाचं म्हणा, धर्माचं म्हणा, मर्यादा ओलांडणं म्हणजे त्यांना पाप पुण्य काही वाटत नाही. तर या ठिकाणी दुसरा जो श्लोक आहे माऊलींनी खूप छान त्याचं जे वर्णन इथं केलेलं आहे या 6व्या अध्यायामध्ये, आता योगा चळाचा निमथा जरी टाकावा, हाती पार्था तरी सोपाना या कर्मपथा, चुका झनी येणे यमा नियमाची तळवटे रिगे, आसानीची पाऊल वाटे, येई प्राणामयाची आडकटे वैरुत्त गा, मग प्रत्याहाराचा आधाळा जो बुद्धीची आहे पाय निसरडला, जेथे हटिया सांदिती होडा, कडे लग तरी अभ्यासूचिनी बळे प्रतिहारी निराळे, नखी लागेल ढाळे 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 कडे लग तरी अभ्यासूचिनी बळे प्रतिहारी निरोळे. तर या ठिकाणी छान वर्णन माऊली सांगतात की ज्याला खऱ्या अर्थानं संन्यास म्हणतात तो योगच आहे असे तू समज, कारण जो कर्मफलाची आसक्ती टाकल्याशिवाय कोणीही योगी होत नाही. म्हणजे बघा आता इथं खूप सुंदर वर्णन गीतेमध्ये सांगितलेलं आहे आणि गीतेच्या ओवीचा अर्थ किती छान प्रकारे माऊलींनी इथं केलेला आहे की संन्यासी योगी आहे, कारण एक संन्यासीच कर्मबंधनांना तोडून एक योगाची स्टेज प्राप्त करू शकतो, परब्रह्माचा अनुभव करू शकतो. आणि प्रवृत्तीमध्ये राहणारे किंवा गृहस्थामध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांचा जो योग आहे हा किंबहुना प्रपंचामध्ये गुंतलेला असतो. म्हणून एक संन्याशाला योग प्राप्त करणं खूप काही सहज आहे. परंतु तो जर संन्यासी पुन्हा प्रपंचाच्या गोष्टीमध्ये जर अटकला, जसं आपण बघतो की एखादी नाव आहे, ती नाव पाण्यामध्ये जर चालली तर ती पाण्यापासून वेगळी आहे म्हणून त्याच्यावर तरंगून चाललेली आहे पाण्यावर. परंतु ते जर पाणी तिच्यामध्ये जर गेलं तर तरंगणार नाही, ती त्याच्यामध्ये बुडली जाईल. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या श्रोत्यांनी हे समजून घ्यायचं की वास्तविक संन्यासी आणि योगी किंवा गृहस्थमध्ये राहणारे, प्रवृत्तीमध्ये राहणारे जे लोक आहे यांच्यामधलं इथे जे अंतर सांगितलेलं आहे की जर संन्यासी तोच योगी होऊ शकतो, परंतु कोणता संन्यासी योगी होऊ शकतो
जर तो संन्यास घेतल्यानंतर वाह्यात प्रपंचाच्या गोष्टीमध्ये जर गेला, परचिंतनमध्ये जर गेला, तर तो त्यामध्ये योगी जीवनाचा तो रस घेऊ शकत नाही, तो बुडला जातो. म्हणजे संसार सागरामध्ये पुन्हा तो बुडला जातो. म्हणून आज आपण बघतो की कितीतरी संन्यासी लोक असे आहेत की त्यांनी संन्यास तर घेतला, परंतु ह्या गोष्टींकडं पुन्हा ते वळल्यामुळं त्यांनी तो संन्यास सोडला आणि पुन्हा ते प्रवृत्ती मार्गामध्ये आले. आणि शास्त्रांमध्ये ह्या गोष्टीचा खूप मोठा निषेध केलेला आहे की जर तुम्ही एकदा ह्या गोष्टीमध्ये जर पडले आणि पुन्हा जर मागं वळून जर बघितलं तर तुम्हाला समाज पण मान्य करत नाही. म्हणजे समाज पण टीका टिप्पणी करतो. म्हणून आपल्याकडं उदाहरण पण माऊलींचं आपण सर्वात अगोदर हे बघितलेलं आहे की ज्ञानेश्वर माऊलींना निवृत्ती सोपान मुक्ताबाई यांचे आईवडिलांनी ज्या वेळेस त्यांना लग्न झालं विठ्ठलपंतांचं, परंतु त्यांना या संसाराप्रती वीट होता. परंतु लग्न झाल्यानंतर त्यांना पत्नीकडून सुट्टी घ्यायची होती की मला मोक्ष प्राप्त करायचा, इंद्रिय सुख म्हणजे सुख नाही. आणि ते खोटं बोलून ज्या वेळेला काशीला श्रीपाद स्वामींकडे गेले, श्रीपाद स्वामींनी त्यांचं चैतन्य नाव ठेवलं, पण त्यांनी हे नाही सांगितलं की माझं लग्न झालं. त्यांना वाटलं की हा कुमार आहे आणि हा वैरागी, याच्यात लक्षणं चांगले आहे. परंतु ती पत्नीला अक्षरशः सोडून रागामध्ये पत्नी म्हटली की तुम्हाला वैरागी यायचं तर जाणीव म्हणतो. आणि तो शब्द त्यांनी पकडला, परंतु पत्नीची अशी काही मनामधून एक सुट्टी नव्हती. त्यांना शब्द पकडला आणि ते सरळ काशीला निघून गेले. आणि ज्यावेळेस त्यांचं विठ्ठलपंतांचं नाव श्रीपाद स्वामींनी चैतन्य ठेवलं, त्याला सांगितलं की तुम्ही 6 महिने आता भारत भ्रमण करून येतो आणि तू आता तोपर्यंत आश्रम सांभाळ. त्याचा विश्वास त्याने प्राप्त केला होता. परंतु झालं काय की त्या दरम्यानमध्ये हे जे श्रीपाद स्वामी आहे ते आळंदीला पोहोचले भ्रमण करता करता. आणि हे जे विठ्ठलपंत हे आळंदीचेच. आणि पोहोचल्यानंतर ही जी विठ्ठलपंतांची जी पत्नी, ज्याचं नाव चैतन्य, ती सिद्धेश्वर मंदिराला चक्कर मारत होती. म्हणजे पूजा करायची ती, कारण पती सोडून गेलेला आहे. आणि कोणतीही सौभाग्यवती स्त्री जर पती सोडून गेलेला आहे तर ती खुश राहू शकत नाही. आता तिने वैतागून म्हटली की तुम्ही वारंवार मला संन्यास घ्यायचा, जा एका परत संन्यास घ्या तुम्ही रोजच. तसं एखाद्या गोष्टीला जिद्द करतोय कोणी तर आई काय म्हणते, बा जा तू एका परत तिकडे मर म्हणते ना, तसं ती पत्नी म्हणून गेली. त्यांनी तो शब्द पकडला. मग ज्या वेळेला ती भ्रमण करत होती तर सिद्धेश्वर मंदिराची पूजा झाली शिवाची. आणि हे जे श्रीपाद स्वामी बाहेर बसलेले होते, इंद्रायणीच्या नदीच्या स्नान वगैरे करून बाहेर बसलेले होते. आणि इतके मोठे महाराज म्हणून ती पाया पडायला गेली. पाया पडायला गेल्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिला की बाई सौभाग्यवती पुत्रवती भाऊ. तर तिचा चेहरा एकदम कावरा झाला. पती तर सोडून गेलेला आणि हा जो वरदान यांनी दिलं हे आता कसं संभव आहे. तर तिच्या चेहऱ्यावरचं भाव म्हणजे एक कावरा चेहरा बघून, आणि तू असं का, तुला आनंद काय नाही झाला. एखाद्या स्त्रीला आनंद होतो तर तुला आनंद काय नाही झाला. मग तिनं तिची जी खरी हिस्ट्री सांगितली, म्हणजे तू खरं सांग काय झालंय. मग तिने सांगितलं की असं असं माझे जे पती जे आहेत त्यांचं नाव विठ्ठलपंत आहे आणि ते मला सोडून गेलेले आहेत, कारण त्यांना संन्यास घेण्याचं खूप काही वेळ होतं. त्यांना याच्यामध्ये काही हे नव्हतं, सुख वाटत नव्हतं, म्हणून ते गेलेले आहे. मग त्यांना त्याच्या वरदानाचं तर एक हे झालं की मी वरदान तर दिलं आणि आता हे वरदान निष्फळ जाईल ना. एक महान योगी आत्म्यानं दिलेलं वरदान सिद्ध झालं पाहिजे. मग ते वरदान जर खाली गेलं तर त्यांना तो पश्चाताप झाला. त्यांनी पूर्ण माहिती काढली हा व्यक्ती कसा आहे. मग त्यांना क्लिक झालं की अरे माझ्याकडे तो आलेला आहे ज्याचं नाव मी चैतन्य ठेवलंय, त्याचं नाव विठ्ठलपंत आहे आणि तो जो चैतन्य हाच ह्या स्त्रीचा पती आहे. मग ते लगेच डायरेक्ट काशीला गेले. काशीला गेल्यानंतर हा जो चैतन्य त्यांच्या स्वागतासाठी आला, परंतु स्वामींच्या मनामध्ये हेच चालू होतं. आणि
त्यांचे चेहऱ्याचे हावभाव बघून हा ओळखून गेला की काहीतरी गडबड झाली यात्रेमध्ये. मग ज्या वेळेला विचारायला सुरुवात केली श्रीपाद स्वामींनी की तू खरं सांग तुझं नाव काय आहे, मग त्यांनी ओळखलं की काहीतरी गडबड झाली, आता हे जे खरं जे आहे ते बाहेर आलेलं आहे. मग त्यांनी ते स्वीकार केलं की असं असं माझं नाव विठ्ठलपंत आहे आणि मला वैराग्य जीवनामध्ये खूप आवडतं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी वैराग्य लग्न माझं झालं तर परंतु पत्नीनं रागाच्या भरात म्हटले आणि मी निघून आलो. तर मग श्रीपाद स्वामींनी सांगितलं की हे बघ, आपल्या धर्मशास्त्रानुसार हे मोठं पाप आहे की लग्न केल्यानंतर एक स्त्रीच्या आत्म्याला दुःख देणं हे एक शास्त्रानुसार पाप आहे. तर तू आता लग्न झालेला आहे तर तो धर्म तू निभावून पुन्हा तू संन्यास घेऊ शकतो त्यांच्या सुट्टीनुसार, परंतु गृहस्थ आश्रम तुला तो पूर्ण करावा लागेल. मग बऱ्याच विनवण्या केल्या, परंतु चैतन्याला ती गोष्ट श्रीपाद स्वामींची मानावं लागली. आणि नंतर ती आज्ञा घेऊन आपल्याला माहिती आहे की पुन्हा ज्या वेळेला ते आळंदीला आले आणि त्यांनी गृहस्थ आश्रम गुरुच्या आज्ञानुसार ज्या वेळेला सुरू केला तर त्यांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई 2-2 वर्षाच्या अंतरकाळामध्ये ही 4 मुलं यांना विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांना झाली. तर ह्या पिरियडमध्ये ज्या वेळेला ते आले, एक संन्यास घेतलेला माणूस पुन्हा येऊन गृहस्थ आश्रम भोगतोय आणि ते ब्राह्मणांची मुलं त्यावेळेला ब्राह्मण कुळामधले, हा एक खूप समाजामध्ये म्हणजे आजपासून 700-750 वर्ष 13व्या शतकातली गोष्ट, इतका काही समाजानं विरोध केला. आपण ही गोष्ट ज्ञानेश्वरी वाचतोय म्हणून हे आपल्या श्रोत्यांना माहीत पाहिजे की अक्षरशः यांना समाजानं ब्राह्मणाने वाळीत टाकलं की ही संन्याशांची मुलं आहे. म्हणजे यांनी पहिला संन्यास घेतला होता आणि पुन्हा गृहस्थ आश्रम स्वीकार केला. तर मग त्यांना इतका काही यांना त्रास सहन करावा लागला आणि ह्या त्रासाला कंटाळून शेवटी विठ्ठल रुक्मिणी यांनी काय करायचं आता, हे पवित्र, कारण त्यावेळेला मुंज केलं जायचं ब्राह्मणांकडून. त्यावेळेला पैठण आणि आळंदीला जे मुख्य जे ब्राह्मण होते त्यांची शुद्धीपत्री पाहिजे होती. यांना जर समाजात वावरायचं तर शुद्ध पत्र पाहिजे होतं, नाहीतर हे जिथं पण जायचे हे संन्यासाचे मुलं म्हणून लोक त्यांना बोलायचे, त्यांची निंदा करायची आणि दरवाजा बंद करून घ्यायचे. अक्षरशः ते जर समोरून आले तर लोक वाट दुसरी काढायची किंवा एखाद्याला जर स्पर्श झाला तर तो आंघोळ करून यायचा. इतकं काही ह्या भावंडांना छेडलं समाजानं. एक दिवस हे काही भगवाना मग विठ्ठल रुक्मिणी यांनी निर्णय घेतला की आता काय करायचं. मग ब्राह्मणांनी शुद्धीपत्रीसाठी ज्या वेळेला ते गेले तर ब्राह्मणांनी सांगितलं की तुम्हाला देहांत प्राचित्याशिवाय दुसरं काही प्राचित्य नाही, ही कठोर शिक्षा दिली. तर आपल्याला माहिती आहे की अक्षरशः विठ्ठल रुक्मिणी यांनी वैतागून ह्या मुलांना रात्री सोडून दिलं झोपेमध्ये आणि इंद्रायणीच्या नदीमध्ये जाऊन प्राणत्याग केला. त्याच्यानंतर यांना इतका काही समाजामध्ये त्रास झाला. आपण संत ज्ञानेश्वर हा पिक्चर नसला बघितला तर आपले श्रोते एकदा बघा. ज्ञानेश्वर माऊली आणि यांनी किती कष्ट झेलले आहे, किती खडतर म्हणजे मार्ग यांचा जर जीवनाचा आपण बघितला तर नंतर ज्यावेळेस 15व्या वर्षी यांनी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी पूर्ण केली आणि 21व्या वर्षामध्ये यांनी समाधी घेतली. जिवंत समाधी याकरता घेतली की अक्षरशः लोकांना त्यावेळेला वाईट वाटलं, परंतु ह्या ब्राह्मणांनी इतकं काही त्यांना सतावलं की आता इथं राहणं काही हे नाही आहे, आपल्या नावाची नाव लौकिक असंच टिकून राहावं म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी पूर्ण केली. गीतेचा अभ्यास करून ओव्यांच्या द्वारे पूर्ण केली आणि 21व्या वर्षामध्ये आपलं सिद्धेश्वर मंदिराजवळ जे आजान वृक्ष आहे तिथं त्यांनी समाधी घेऊन टाकली. म्हणजे आज हा संन्यास आणि योग हा जो श्लोक आलेला आहे त्यावरून आपल्या श्रोत्यांना हे सांगण्यासाठी आपण हे पुन्हा रिपीट केलेलं आहे की खरोखर जर संन्यास तुम्ही स्वीकार केलेला आहे तर त्यामध्ये योग निश्चित आहे, परंतु संन्यास घेतल्यानंतर
पुन्हा जर तो गृहस्थ आश्रमामध्ये जर प्रवेश त्यानं केला किंवा ते विचार जरी आले तर त्याच्या जीवनामध्ये किती दुःख आहे, ते आपण विचारांनाच किती दुःख आहे हे आपण बघितलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रावरून किंवा ह्या जीवनावरून आपण इथं बघितलेला आहे. म्हणून हा जो आपण दुसरा जो श्लोक आहे हा पूर्ण करतो इथं की खरोखर कर्म संन्यास योग आणि दोन जे ह्या ज्या गोष्टी आहेत की तंतोतंत कर्म संन्यास योगाचे तत्व अनुभवाच्या तराजून तोलून तंतोतंत ज्याला लाभते तोच योगी तोच संन्यासी आहे. म्हणजे ज्यानं जीवनामध्ये कर्म आणि संन्यास याचा तंतोतंत तराजू जसं आपण बघतो समान असतं, तर तो जो बॅलन्स ज्यांना साधला, आता हे लक्षात आलं पाहिजे आपल्या श्रोत्यांना की संन्यास लोकांना असं नाही की कर्मापासून अलिप्त व्हायचं, त्यांना कर्म करायचं, त्याचा बॅलन्स त्यांना आला पाहिजे आणि तो बॅलन्स ज्यांना येतो त्यांनाच जीवनामध्ये सुख शांतीची प्राप्ती होते. निश्चित. या ठिकाणी हा जो दुसरा श्लोक आहे हा खूप सुंदर वर्णन झालेला आहे. आता पुढं एपिसोडमध्ये आपण तिसरा श्लोक आणि त्या ओवीचं रूपांतर माऊलीने किती सुंदर केलेलं आहे ते आपण बघणार आहोत. खूप खूप धन्यवाद बालासाहेब. फारच सुंदर तुम्ही 6वा अध्यायाचा जे दुसरा श्लोक आहे त्याच्यावरती कर्म संन्यास योग जीवन याच्यावरती प्रकाश दिला. आणि मला वाटतं की कर्म संन्यास आणि योग हा एक सुंदर श्लोक आहे आणि त्याच्यामध्ये आपण जीवन जगण्याची कला शिकतो. आणि त्यानंतर आपण जसं संन्यास करून मग परत ग्रस्त आश्रममध्ये आलं तर किती त्रास होतोय तेही तुम्ही एक उदाहरण देऊन सांगितलं. आणि त्याच्यामध्येही आपल्या जीवनामध्ये संन्यास आणि योग आणि कर्म हे सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित ऐकलो आणि ऐकून मार्गदर्शनाखाली आपण जीवन जगलं तर आपलं जीवन श्रेष्ठ आणि सुंदर बनतं हे त्याच्यामध्ये निश्चित आपल्याला माहिती पडला. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये बस एवढंच. परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आध्यात्मिक जीवन शैली फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा. अथ श्री महाभारत कथा. महाभारत कथा. कथा है पुरुषार्थ की, ये स्वार्थ की, परमार्थ की सारथी.